छत्रपती संभाजीनगरमधील आपण ही दृश्य पाहतोय भाजप कार्यालय हेलो 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 आवाज करतोय छत्रपती संभाजीनगरमधील आपण ही दृश्य पाहतोय भाजप कार्यालयाबाहेर इच्छुकांची गर्दी आणि या ठिकाणी आता पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। संताप व्यक्त केला जातोय, घोषणाबाजी केली जाते, उमेदवारी न मिळाला आणि या ठिकाणी इच्छुक नाराज झालेले आहेत। नाराजीचा सूर आता या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि मात्र या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पाहायला मिळते, संताप व्यक्त केला जातोय। पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याची दृश्य प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे। मी पक्षाचा पदाधिकारी आहे, युवा मोर्चा स्तराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सचिव आहे। मी काय चुकलं माझं याची मला सांगावं, राहुल खाली करणार आमचा निष्ठावंत भैया सरका पळा 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 अमृता थांब नाही, अमृता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे। अरे कॅमेरा कुठे आहे? हेलो 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 जबाबदारीने पार पडत असताना सुद्धा मात्र आपल्याला उमेदवारी न दिल्याने या ठिकाणी इच्छुकांची नाराजी। 3 महिन्याचा माणूस होता, 3 महिन्याचा माणूस होता, 3 महिन्यामध्ये जो आता पक्षामध्ये आला, 3 महिन्याचा आता इथं प्रचारमध्ये आला, त्याला पक्षामध्ये तिकीट दिलं, त्याची बायको कोणी पडलं चक्का झालं सरकार सोडा चल 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचारामध्ये आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं। सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। सचिन, आपण पाहतो या ठिकाणी जोरदार आक्रमक या ठिकाणी इच्छुक उमेदवार संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात। पोलिसांची धरपकड या ठिकाणी सुरू आहे। तप्त झालेले भाजपच्या कार्यालयामध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये ते उमेदवार आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर दुसरीकडे ही जी गर्दी जमलेली आहे या गर्दीचा अर्थ हा होतोय की कुठेतरी आता एक न्यायाची मागणी करतात, कारण आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली नाही असं ते बोलतात। तर या ठिकाणी तपासणी देखील केली जाते, कुणाकडे काय काय आहे या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागलेला आहे।
छत्रपती संभाजीनगरातील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय. तरी थेट या ठिकाणी जर पाहत असाल तर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट आम्हाला डावललं जाते, आम्हाला न्याय मिळत नाही अशी भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा संताप जो आहे तो या नेत्यांचा पाहायला मिळतोय. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी केली जात होती. मात्र ती तयारी केली जात असताना कुठेतरी निवडणुकीची तयारी जी होती ती पूर्ण झालेली आहे, मात्र तिकीट मिळत नाही, डावललं जाते असं बोललं जाते. तर भाजपच्या कार्यालयामध्ये भला मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलाय. या ठिकाणी एक महिला जी आहे ती देखील या ठिकाणी पडलेली आहे, तिला देखील इजा झालेली आहे. तर या ठिकाणी ही महिला संताप व्यक्त करते कारण हिला उमेदवारी मिळालेली नाही असं तिचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. पाहत असाल तर या ठिकाणी महिला देखील एक ज्वलनशील पदार्थ देखील या ठिकाणी एक व्यक्ती घेऊन आलेला होता आणि त्यांनी अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धावत पळत जाऊन हातातील बाटली हिसकावून घेतली आणि या ठिकाणी अनुचित प्रकार जो होता तो रोखलेला आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहत असाल तर भाजपच्या कार्यालयामध्ये पोलिसांनी छावणीचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. आपण थेट त्यांना विचारूया, दादा काय सांगाल, का नाराज आहात तुम्ही, काय म्हणताय? साहेब यांनी आम्हाला पक्षाचे आम्ही सक्रिय सदस्य आहेत, एक निष्ठावंत असून आमच्या सोबत यांनी असं करायला पाहिजे का? तुम्ही सांगा. लोकांना तुम्ही विचार करा भाजप कसा खेळ खेळतो ते. साहेबांनी आपण पाहत असाल तर अशा प्रकारे तो नावरण्याचा प्रयत्न केला जातोय. संताप जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यक्त केला जातोय. तर एक महिला देखील या ठिकाणी जखमी झाली, महिला पोलीस देखील. या ठिकाणी जो आहे तो कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. तर नाराज झालेले हे पदाधिकारी आता थेट मंडपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची अशी भावना आहे की अनेक दिवसांपासून काम केलं मात्र आम्हाला कुठेतरी डावललं जातंय. तर या ठिकाणी पाहतो आपण हे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयामध्ये आक्रमक होऊन या ठिकाणी घुसलेले आहेत. त्यांनी आता मागणी केली आहे की आम्हाला न्याय हवा. आपण पाहत असाल हे पदाधिकारी थेट मंत्र्याला भेटण्यासाठी मागून घुसण्याचा प्रयत्न करतायत. कारण मंत्री महोदय जे आहेत ते त्यांच्या केबिन मध्ये आहेत, त्यांच्या केबिन मध्ये प्रवेश दिला जात नाहीये. मात्र आज घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. हे पाहत असाल तर मंत्री महोदयांची गाडी या ठिकाणी लावलेली आहे. मंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकाला देखील या ठिकाणी हा व्यक्ती जाब विचारतोय की आम्हाला न्याय का दिला जात नाही. पाहत असाल तर या ठिकाणी यांना समज घालण्याचा प्रयत्न केला जातोय, समजणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते मात्र मंत्र्यांच्या गाडीकडे हा पदाधिकारी आलेला आहे, न्यायाची मागणी करतोय. पोलिसांनी देखील त्या पदाधिकाऱ्याला अडवलेलं आहे. त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतो हा कार्यकर्ता. या ठिकाणी मंत्री महोदयाची गाडी आहे, मंत्री महोदयाच्या गाड्यासमोरच खासदारांची गाडी आहे. खासदारांच्या गाडी समोर हा व्यक्ती बसलेला आहे. या ठिकाणी तो घोषणाबाजी त्यांची भावना आहे. कारण पासून ही निवडणूक कुठेतरी लढायची आहे, ही तयारी करत असताना कुठेतरी न्यायाची मागणी करत आहे. ते त्यांना विचारूयात काय सांगाल तुम्ही. काय एक निष्ठपणे मी इथं काम करून माझ्या स्वतः असं होता साहेब, बाकीच्या लोकांनी कसं करायचं? तुम्ही बाहेरच्या उमेदवाराला येणाऱ्याला तिकीट देता, 10 वेळा पक्षात येतात जातात लोक, त्यांना तिकीट देता, गुन्हेगार लोकांना तिकीट देता. आमचं चुकलं काय? आमचं कॅरेक्टर चेक करा, आमच्या पक्षाचं काम चेक करा, तुम्हाला जे चेक करा ते करा. पण आमच्यासोबत तुम्ही असा अन्याय करायला नको होता. आणि करायचं असतं आम्हाला जे उत्तर द्या तुम्ही काय केलं म्हणून. तुम्ही आमच्या सोबत न्याय करायलाच हवा. मला न्याय लागतो, मला न्याय लागतो, मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. मंत्र्यांच्या गाड्यावर होत आहे का? बिलकुल साहेब, मी बसलोय. मला त्यांनी काय करायचं करा, मला साहेबाला भेटायचंय, मला त्यांनी न्याय द्यावा, मला बोलायचंय. मला त्यांनी का माझ्यासोबत असा अन्याय केला, माझं चुकलं काय, मी कोणत्या बाबतीत त्यांच्याविषयी वाईट झालो का पक्षाच्या विषयात वाईट होतो, मला त्यांनी दाखवून द्यावं. हे माझं चुकलं असेल तर तुम्ही जी देईल ती शिक्षा मान्य करायला मी तयार आहे साहेब. पण मला जर तुम्ही न्याय देत नसेल तर मी इथून हटणार नाही. मला न्याय हवा साहेब पक्षाकडून, मला माझे माननीय अतुल साहेब साहेबांकडून मला न्याय हवा. मला बाकीचं माहित नाही साहेब, मला न्याय दिला पाहिजे साहेब. मी न्याय घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. मी इतक्या वर्षाचा एकनिष्ठ सर पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहिती आहे. माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाहीये. 20-25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2 झेंडा होता भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी स्थापन केली. मला मी करतो, आता माझी बायको करतो. 3 पिढ्या पक्षात काम करायला असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, माझी भूमिका चुकली का बरोबर? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. बरं, बिलकुल आता इथं तुम्ही पक्षाला माझ्या. बिलकुल साहेब, इथं तुम्ही ठिया मांडून बसलात. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचंय, मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय जाण्याला भेटायला काय अडचण आहे साहेब? मला भेटू देत नाहीये, मला तुम्ही जाऊ देत नाही, पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. ते पण मला काही येऊ देत नाही, म्हणून मी त्यांच्या इथं बसलेले सर. इथं नाही कोणी येऊ देत नाही तुम्हाला. मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवत असते मला तिथे जाय. पेट्रोलचे 5,000 उमेदवारांनी आणलं होतं. काय ते तुम्हाला सांगितलं होतं काय? नाही सर, तसं माझं काही नाही. इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो
पण त्या नाराज झालेल्या त्या ठिकाणी वाहन आहे जे आहे ते वाहन अडवलेलं आहे. वाहन अडवून या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे. हजारांचं वाहन जे या ठिकाणी आहे, मंत्री महोदयांचं देखील वाहन या ठिकाणी आहे. तर हे वाहन अडवून या ठिकाणी संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि एक म्हणजे या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे. ही वाहनं जी आहे त्या वाहनाच्या माध्यमातून कुठेतरी हा नेता जाईल, मात्र या नेत्याला इथं अडवलं जाणार आहे. आणि यासोबतच का आम्हाला डावललं जाते हा जाब विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी जो पदाधिकारी आहे म्हणजे याला जो इच्छुक उमेदवार आहे, इच्छुक तयारी करतोय, तर त्याला इथं ठिय्या मांडण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाहीये. त्यामुळं या ठिकाणी ठिय्या मांडून आम्हाला का तिकीट दिलं जात नाहीये, आम्हाला का डावललं जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.